मार्क रचित सुवार्ता ह्याचे पहिले अध्याय 1 ते 45 वचन. मार्काने लिहिलेले शुभवर्तमान. येशू ख्रिस्ताचे येणे. देवाचा पुत्र, देवाचा पुत्र. काही ग्रीक प्रतीमध्ये हे शब्द गाळलेले आहेत. येशू ख्रिस्त ह्याच्या शुभवर्तमानाची सुरुवात यशाया संदेष्ट्याच्या पुस्तकात असे लिहिले आहे. ऐका, मी माझ्या दूतांना तुझ्याकडे पाठवित आहे. तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील. तेथे रानात एक व्यक्ती ओरडून सांगत होती, प्रभूसाठी मार्ग तयार करा, त्याच्यासाठी वाटा सरळ करा. मग बाप्तिस्मा करणारा योहान आला व रानात लोकांचे बाप्तिस्मे करू लागला. लोकांना त्याने सांगितले की जर त्यांना त्यांची अंतःकरणे बदलायची असतील तर त्यांनी पश्चातापाचा बाप्तिस्मा घ्यायला पाहिजे. मग त्यांच्या पापाची क्षमा केली जाईल. यहुदिया व यरूशलेम येथील सर्व लोक योहानाकडे आले. त्यांनी आपली पापे कबूल केल्यावर त्याने त्यांचा यर्देन नदीत बाप्तिस्मा केला. योहान उंटाच्या केसापासून केलेली वस्त्रे वापरीत असे. त्याच्या कमरेत कातड्याचा पट्टा होता आणि तो टोल व रानमध खात असे. योहानाने लोकांना हा संदेश दिला, माझ्यापेक्षाही महान असा कोणी एक येत आहे, तो माझ्यानंतर येत आहे. मी त्याच्या वाहनाचा बंद सोडण्याच्याही देखील पात्रतेचा नाही. मी तुमचा पाण्याने बाप्तिस्मा करतो, पण तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करेल. येशूचा बाप्तिस्मा. त्यावेळी येशू गलिलातील नाझरेतहून जेथे योहान होता त्या ठिकाणी आला. यर्देन नदीत योहानाने येशूचा बाप्तिस्मा केला. येशू पाण्यातून वर येत असता त्याने आकाश उघडलेले पाहिले आणि पवित्र आत्मा त्याच्यावर कबुतरासारखा आला. आकाशातून वाणी झाली, ती म्हणाली, तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्यावर मी प्रेम करतो, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. परीक्षा होण्यासाठी येशू दूर जातो. नंतर आत्म्याने येशूला एकट्याला रानात पाठविले. येशू रानात 40 दिवस होता. तो तेथे हिंस्त्र प्राण्यांबरोबर होता. तो तेथे असता शैतान त्याला मोह पाडून त्याची परीक्षा घेत होता, पण दूत येऊन त्याची सेवा करीत होते. येशू गलिलात त्याच्या कामाचा प्रारंभ करतो. ह्यानंतर योहानाला तुरुंगात टाकण्यात आले. येशू गलिलास गेला व देवाकडून आलेली सुवार्ता त्याने सांगितली. येशू म्हणाला, आता योग्य वेळ आली आहे, देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा. येशू काही शिष्य निवडितो. येशू गलिलाच्या सरोवराजवळून जात होता तेव्हा त्याने शिमोन व त्याचा भाऊ आंद्रिया ह्याला सरोवरात जाळे टाकताना पाहिले, कारण ते मासे धरणारे होते. येशू त्यांना म्हणाला, माझ्या मागे या, म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करेन. मग ते लगेचच जाळी सोडून त्याच्या मागे चालू लागले आणि तो थोडा पुढे गेल्यावर त्याला जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान हे दिसले. ते त्यांच्या नावेत होते व आपली जाळी तयार करीत होते. त्याने लगेच त्यांना हाक मारली. मग त्यांनी आपले वडील जब्दी व नौकर चाकर ह्यांना नावेत सोडले आणि ते त्याच्या मागे गेले. दुष्ट आत्मा असलेल्या मनुष्याला येशू बरे करतो. येशू व त्याचे शिष्य कफरनौमास गेले. लगेच येणाऱ्या शबात दिवशी येशू शबास्थानात गेला आणि लोकांना त्याने शिकविले. त्याच्या शिकवणुकीने ते चकित झाले, कारण येशू नियमशास्त्राच्या शिक्षकाप्रमाणे शिकवित नव्हता, तर त्याला अधिकार असल्यासारखा शिकवित होता.
त्यांच्या सभास्थानात एक भूतबाधा झालेला मनुष्य होता. तो एकदम मोठ्याने ओरडला आणि म्हणाला, नाझरेताच्या येशू, तुला माझ्याकडून काय पाहिजे? तू आमचा नाश कराव्यास आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे. देवाचा पवित्र असा तू आहेस. परंतु येशूने त्याला अधिकारवाणीने म्हटले, शांत राहा व ह्याच्यातून निघ. नंतर अशुद्ध आत्म्याने त्याला पिळले व तो मोठ्याने ओढून त्याच्यातून बाहेर गेला. आणि लोक आश्चर्यचकित झाले व एकमेकांना विचारू लागले, येथे काय चालले आहे? हा मनुष्य काहीतरी नवीन शिकवत आहे आणि तो अधिकाराने शिकवत आहे. तो दुष्ट आत्म्यांना आज्ञा करतो आणि ते त्याचे ऐकतात. मग येशूविषयीची बातमी ताबडतोब गलिलाच्या सर्व प्रदेशात पसरली. येशू पुष्कळ लोकांना बरे करतो. येशू व त्याच्या शिष्यांनी सभास्थान सोडले आणि लागलेच ते योहान व याकोब ह्यांच्याबरोबर शिमोन व आंद्रिया ह्याच्या घरी गेले. शिमोनाची सासू तापाने बिछाण्यावर पडली होती. तेव्हा त्यांनी ताबडतोब येशूला तिच्याविषयी सांगितले. तो तिच्याकडे गेला आणि तिला हाताला धरून त्याने उठविले आणि तिचा ताप निघून गेला व ती त्याची सेवा करू लागली. संध्याकाळ झाली आणि सूर्य अस्ताला गेल्यावर त्यांनी सर्व आजारी लोकास आणि भूतांनी पछाडलेल्या लोकास त्याच्याकडे आणले. तेव्हा सर्व शहर घरापाशी दारापुढे जमा झाले. त्याने निरनिराळ्या रोगांनी आजारी असलेल्यांना बरे केले व अनेक लोकातून भूते काढली. पण त्याने भूतांना बोलू दिले नाही, कारण ती त्याला ओळखीत होती. येशू लोकांना सुवार्ता सांगण्याची तयारी करतो. अगदी पहाटेच अंधार असतानाच त्याने घर सोडले आणि तो एकांत स्थळी गेला. तेथे त्याने प्रार्थना केली. शिमोन व त्याच्यासोबत असलेल्या येशूचा शोध करीत होते. आणि जेव्हा त्यांना तो सापडला तेव्हा ते त्याला म्हणाले, सर्वजण तुमचा शोध करीत आहेत. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, आपण जवळपासच्या ठिकाणी जाऊया, म्हणजे मला तेथे देखील उपदेश करणे शक्य होईल, कारण त्या कारणासाठीच मी बाहेर पडलो आहे. मग तो सर्व गलिलातून त्यांच्या सभास्थानातून उपदेश करीत आणि भूते काढीत फिरला. येशू एका आजारी मनुष्याला बरे करतो. एक कुष्ठरोगी येशूकडे आला व त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याने स्वतःला बरे करण्याची विनंती केली. तो येशूला म्हणाला, जर तुमची इच्छा असेल तर तुम्हामध्ये मला शुद्ध करण्याची सामर्थ्य आहे. येशूला त्याची दया आली. मग त्याने हात लांब केला आणि त्याला स्पर्श केला व त्याला म्हणाला, मला तुला बरे करायचे आहे. तुझा कुष्ठरोग बरा होवो. आणि लगेच त्याचे कुष्ठ गेले व तो शुद्ध झाला. येशूने त्याला सक्त ताकीदी दिली व लगेच जाण्यास सांगितले. येशू त्याला म्हणाला, पहा, ह्याविषयी कोणाला काहीही सांगू नकोस, परंतु जा आणि स्वतःला याजकाला दाखव व स्वतःच्या शुद्धीकरणासाठी मोशेच्या आज्ञेप्रमाणे अर्पण कर. हे ह्यासाठी कर की तू शुद्ध झाला आहेस ह्याची त्या सर्वांना साक्ष पटावी. परंतु तो मनुष्य गेला व त्याने मोकळेपणाने सांगण्यास सुरुवात केली व ही बातमी पसरवली. ह्याचा परिणाम असा झाला की येशूला उघडपणे शहरात जाता येईना, म्हणून तो एकांतवासात राहिला आणि चहूबाजूनी लोक त्याच्याकडे आले. आमेन.